रोम रोम भाइयों. नमस्कार. आज बायकोच्या पैशातून चिकन आणलेलं आहे. संडे स्पेशल आहे त्यामुळं. झालंय का बघू आपण चाला चिकन. बायको बोला. झालं का चिकन? हा झालंय की खायला माझ्या पैशाचं चिकन आणून. बायकोला राग आलेला कशामुळे तिचे पैसे नेलते ना चिकन आणण्यासाठी. साठवते पैसे म्हटलं मग ते आलं की काहीतरी घ्यायचं पैसे उरलं की लगेच चिकन आणाय दे पैसे. पेट्रोल संपले पेट्रोलला पैसे दे. सगळ्याला पैसे माझ्याकडनं शेवटी मागायचे. बायको आता आपल्या खिशातून काढून घेते म्हणलं मागायला काय आहे? माझ्याकडे ठेवायला कशाला जायचे मग? असावं म्हणून महिन्याच्या एंडिंगला. तुमच्याकडे प्रूफ आहे का मीच खिशातून काढून घेतल्यात म्हणून? हो आहे की प्रूफ. हा. मित्रांनो त्याचा पण एक दिवस व्हिडिओ टाकेल मी, म्हणजे याला प्रूफ आहे का नाही. तुम्ही नसल्यावर घेते मी. घेते ना. कबूल केलं. स्वतः तोंडानं स्वतःच्या तोंडानं कबूल केलंय. काय घेतो मी एवढी सज्ज नाही. आता तुमच्या देखत काय म्हणले तुम्ही नसताना घेते म्हणून. नाही ते तोंडात चुकून निघलं. बायकांच्या तोंडात निघतंय चुकून कधीतरी. तिला फक्त याचा असा राग आला की पैशाचा आज संडे ना तर म्हणलं चिकन आणावं आज. तर हे बघा चिकन महाग झाले काय? चिकन ना तुम्हाला सांगते 300 रुपये किलो झालेलं आहे आज. चिकनचा भाव 300 रुपये. काल बघितलं मी 260 रुपये होता, तर आज डायरेक्ट 40 रुपये वाढले 300 रुपये. मग माझे पैसे एक्स्ट्रा गेले का नाही? त्यात आणि मसाले ऍड करायचा, परत आणि यांना बिर्याणी करायची, बिर्याणीचा तांदूळ आणायचं, सगळं करायचं मीच. मग कोण करणार आहे? सगळं माझ्याच पैशाने आणायचं सगळं. आणि बोललं की लगेच हे होतंय. बिर्याणी पण पाहिजे, चिकन पाहिजे, रस्सा पाहिजे, सगळंच पाहिजे. आता खायचंय म्हणल्यावर तरी आठवड्यातून एक दिवस सगळंच पाहिजे का नाही? तुम्ही सांगा कमेंट करून. हा आता 15 दिवस झालं मी आणलं नव्हतं हे ठीक आहे, बरोबर आहे, कारण की 15 दिवस टाइमच भेटला नव्हता चिकन आणायला. 15 दिवसानंतर आणलेलं आहे चिकन. रस्सा दाखवा तुम्ही. जाऊ दे आता. हे बघा महागायचा आहे ते चव लागणारच ना. बघा मस्त असा रस्सा बनवलेला आहे आणि बिर्याणी बनवायला लागली मी अजून. रस्ता झाला आता बिर्याणी करायला लागली. हा बिर्याणी करायला लागले स्पेशल खायला माझ्या पैशाचं चिकन. त्या बिर्याणीला दम देत नाही, हिचा दम देते ती स्वतःचा. त्यामुळे त्याला हे होतं. चांगली लागते जास्त. हा. आणि तीच आवडती, दम दिलेलीच बिर्याणी आवडती जास्त. ती पण तुझा दम असतोय ती, हा तो दम सवय नसतोय. लागली मग तेच की. हम्म. सवय लागले ना त्याशिवाय जात नाही मग व्यवस्थित जेवण. सांगायला लागलेत मला. आधी टेन्शन होतं गॅसचं. 15 दिवस झालं गॅस संपल म्हणतो, मी पण गॅस संपला संपवलं नाही. मी संपवलं नाही. उगाच कशाला म्हटलं नाही का पैसे वाया घालवायचे. जेवढं जातील तेवढं जायचं. इंडक्शन घेतलंय म्हटल्यावर इंडक्शन वर जातंय आपलं, नाही का? मी उगाच तर कशाला उलट म्हणतोय संपवायचं? लवकर संपव, म्हणजे पुन्हा आणून ठेवायला. एकदा आणून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही. यांचं म्हणणं लवकर संपव आणि मी आपलं नाही का काटकसर करायला लागले. जाऊ दे बाबा म्हणून चहा पण त्याच्यावर करते, दूध पण त्याच्यावर तापवते, आंघोळीला पाणी पण त्याच्यावरच तापवते, सगळं कुकर बिकर सगळं त्याच्यावरच लावते. तरी यांना म्हणजे अशी काटकसर बायको करणार बायको काटकसर भेटल्या. कशाची काटकसर नाही, काय नाही बरं का. हा काटकसर नाही, काय नाही. फक्त तुझ्या मनाचे बोल आहेत फक्त. काय नाही मनाचे बोलबिल. मी आहे म्हणून टिकले. प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच डायलॉग असतो बरं का, मी आहे म्हणून टिकले. तेवढंच येते, बाकी येत नाही दुसरं काय. तो परमनंट डायलॉग आहे आमच्या बायकांचा, माहितीये का तुम्हाला? सांगायला लागले मला. बघा मग मस्त लकी मसाला आहे, मस्त आहे ह्यो मसाला. चिकन मध्ये बिर्याणी मध्ये छान वाटतोय आणि असू दे म्हणून करायला लागले आज बिर्याणी, नाही तर करणारच नव्हते. हा. गॅस संपव म्हणतोय, गॅस संपवणार काय करणार. तू संपन्न तर मी काय करू? आहे का नाही मित्रांनो? मी काय करू संपन्न तर? उलटी चांगलं आहे ना, गॅस नाही संपला तर पैसे तरी वाचतील ना तुमचे. पैसे काय वाचायचे? हा. तुला मागच्या व्हिडिओ मध्ये बी सांगितलं होतं, गॅस आहे तर लवकर संपव, पुन्हा लाईनीत उभा राहायची हे लागणार नाही. नाही कशाला उभारायचं? एक आठवडा अगोदर बुक करायचा. पण तो कधी संपणार आहे माहितीच नाही, तर काय करणार आहे? आमचं डबल टाकी नाही, सिंगलच आहे. आमचं सिंगल कनेक्शन आहे. हा मी सांगत होते मागच्याच वेळेस डबल घेऊया म्हणून, तर माझं ऐकलं नाही. आता महाग झालं असेल. बघा आता राग ह्याचा आलाय, फक्त इथं पैसे घेऊन गेलो आज चिकन आणाय त्यासाठी, बाकी काय नाही. मी पैसे साठवून ना मित्रांनो काहीतरी घेणार होते माझ्यासाठी, तर लगेच पैसे साठवून काय घेते होय? पार्सल मागवायचे काही असं. मग लागणार, घरात लागणार तेच मागवणार ना. असं तसं कुठं थोडी मागवणार आहे मी माझ्यासाठी? काय मागवले तरी काय? बरं तिकडे लक्ष दे, नाही तर मागच्या वेळेस सारखं भाकरी जशी मोडली तसं करपवशील आता काहीतरी. तुम्ही मला सांगताय की टोमणं मारताय? तुला काय समजायचं ते नाही समज. सांगा तसं, म्हणजे मला बरोबर लाईनीवर आणायला बरं तुम्हाला. तुला काय वाटतंय? हा टोमणं मारतोय काय? टोमणच मारताय तुम्ही. मग मारतोय, मग त्याला काय? सांगा की तसं. हा. कळतंय एवढं तर मग कशाला विचारायचंय? बिर्याणी होऊ दे मग देते का बघा तुम्हाला. मग कोण खाणार आहे मग? हा बघा मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे बिर्याणीचं. छान अशी बिर्याणी बनवायची आहे आणि ही बिर्याणी म्हणजे मला आवडते म्हणून बनवायला लागले, नाही तर यांना बनवलीच नसते.
मला सांगायला लागले. आमचं बेबी झोपलंय, नाहीतर ते पण व्हिडिओ मध्ये आलं असतं. हा मग तिलाही सांगितलं असतं मम्माचे कारणामे. हा. अहो मला ना काहीच करू देत नाही ती. म्हणजे असं जरा मी काहीतरी नवीन केलं की लगेच पप्पा आलं की पट्टा चालू. पप्पा मम्मानं असं केलं, पप्पा मम्मानं ते खाल्लं, मम्मानं हे घेतलं ते घेतलं. मला असं चोरून काय करायचं म्हटलं का नाही माझ्या टेन्शन येते माझ्या डोक्याला. टेन्शन काय आहे? जे आहे ते आहे. आणि लगेच सांगते, सगळं डिटेल मध्ये सांगते मी. आम्ही जर का काय बोलले तरी ते पण सांगते माहितीये का, सगळं सांगते डिटेल मध्ये. बरं हे बघा, दिसतंय का रस्ता वेरणीचं चालू आहे. इंडक्शनवर करायला गॅस वाचवायला लागले बघा. आणि गॅस वाचवायला हा, लागले. मग गॅस वाचवायला नको का मित्रांनो, तुम्ही सांगा बरं. तर जाऊ दे, छान अशी बिर्याणी बनवायला लागली मी, तर तुम्ही पण या खायला.